नमस्कार, मी संघवी राजवर्धन. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे की आता निवडणुकीचा धामधूम सुरू आहे. म्हणजे कोल्हापूरपासून आपण बघितलं तर विधानसभेची उत्तरची निवडणूक सुरू आहे आणि येत्या काळामध्ये महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा 2024च्या निवडणुकीची तयारी आत्तापासून सुरू झाली असं आपण म्हणायला काही हरकत नाही आहे. आपल्यासोबत आत्ता आहेत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. एकूणच जो निवडणुकीचा हा धामधुमीचा काळ सुरू होतोय असं म्हणायला हरकत नाही आहे सर. तर काय भाजपाची भूमिका असणार आहे एकंदरीत, कशा पद्धतीनं भाजपा रणांगणात उतरलंय आता सुरुवात करूया की आपण कोल्हापूरमध्ये उत्तरसाठी उमेदवार निवडलेले आहेत. काल त्यांनी अर्ज भरलाय. 12 तारखेला मतदान होईल आणि 17ला आपल्या हाती रिझल्ट येईल. काय सांगाल एकंदरीत? नमस्कार. पहिल्यांदा पुढारीच्या सर्व दर्शकांना मी नमस्कार करतो, शुभेच्छाही देतो. 12 एप्रिलचं मतदान हे तशा अर्थाने खूप वेगळं मतदान असणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 100% जिंकेल तर शंका नाही. पण केवळ भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकेल असे या निकालाचा अर्थ नसेल. या निकालाचा अर्थ असेल महाराष्ट्रामध्ये गेले 2-2.5 वर्ष ज्या पद्धतीचं एक अत्यंत अनाचार स्वरूपाचं महाराष्ट्रात स्थिती सगळ्या झाली. वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न आहेत. नवाब मलिक सारख्याची पाठराखण करण्यात असेल, मराठा समाज, ओबीसी समाज, विद्यार्थी, एसटी कामगार अशा असंख्य प्रश्नांनी महाराष्ट्रातली जनता संतप्त आहे. या संतप्ततेचं व्यक्त करण्याची संधी ही कोल्हापूरकरांना मिळाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं एक प्रकारे महाराष्ट्र इथलं जे महाविकास आघाडी सरकार जे आहे त्याला चले जावचा इशारा देणारं सरकार, या सरकारला चले जावचा इशारा महाराष्ट्रातली जनता देतीये. ती संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या असंतोषाचं प्रतिबिंब 12 तारखेच्या निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय केवळ भाजपाचा नसेल तर तो महाराष्ट्रातल्या जनतेचा असेल. नक्कीच. कशी तयारी नेमकी सुरू आहे? म्हणजे दुसऱ्यांदा ही निवडणूक ते लढतात. त्याच्या आधी आपण बघितलं तर काँग्रेस असेल, काँग्रेसचा तो बालेकिल्ला म्हटला जातोय किंवा शिवसेनेची युती तिथं होती. तर एकंदरीत काय भूमिका आणि कशा पद्धतीनं तयारी केली आहे? तयारी म्हणजे मुळात असं आहे की निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. पूर्वीची निवडणूक आणि ही निवडणूक ही अशी असं काही तुलना कधीच करता येत नसते. नवीन निवडणूक नव्या मुद्द्यावरती असते आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत तेच कोल्हापूर या मतदारसंघातले प्रश्न आहेत. बरोबर. म्हणजे इथे कोरोनासारखा अत्यंत गंभीर प्रश्न सगळ्या देशभरात होता. देशातल्या सर्व राज्यांनी आपापल्या नागरिकांना काही पॅकेज, काही मदत देऊ केली. केंद्राने खूप मदत त्यामध्ये केंद्राने केली. पण महाराष्ट्रातलं एकमेव सरकार आहे की ज्या सरकारने कोरोना काळात 1 पैशाची मदत, 1 नया पैशाचं पॅकेज दिलं नाही. कोल्हापूरची जनता त्यात भरडली गेली. कोल्हापुरातले अनेक आम्ही कोल्हापुराचे प्रश्न मांडतोच आहोत. कोल्हापूरच्या विकासावरती 2-2 वर्ष ज्या पद्धतीने थांबला आहे. मला आठवतं की माननीय चंद्रकांतदादा पाटील ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यावेळी केंद्रात राज्यामध्ये महत्त्वाचे मंत्री होते. त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाच्या अनेक गोष्टी त्यांनी आणल्या, सुरू केल्या. मात्र गेल्या 2-2.5 वर्षामध्ये अशा प्रकारचं कोणतंही ठोस काम काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडी सरकारकडनं झालं नाही आणि त्याचा फटका कोल्हापूरकरांना भोगावा लागतोय. त्यामुळे हे मुद्दे आहेत. राज्याचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत. मराठा समाज म्हणजे कोल्हापूर हे मला आजही आठवत आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ ज्यावेळी सुरू होती, आंदोलन सुरू होतं, शांततेच्या मार्गाने सगळ्या मोर्चे निघत होते, त्यावेळी कोल्हापूर एक महत्वाचं सेंटर होतं या सगळ्या चळवळीचं आणि देवेंद्रजींच्या सरकारने अतिशय अभ्यास करून, अतिशय त्याची सगळ्या सर्व बाजूने पाहून एक आरक्षण मराठा समाजाला लागू केलं. हे आरक्षण हायकोर्टातही त्यावेळी टिकलं, पण महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी आरक्षण टिकवता आलं नाही. इतकंच नाही, ओबीसी समाजावरचं सुद्धा राजकीय आरक्षण आहे ते सुद्धा सरकारला टिकवता आलं नाही. त्यामुळे हे सगळे गंभीर प्रश्न आहेत. त्यातनं राज्यात संतप्त आहे. हे सगळे प्रश्न कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये येणार. नक्कीच सर. एकूणच बघूया आपण की आता मागच्या 2 आठवड्यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि यामध्ये बघितलं तर भाजप तशी सत्ता राखून आहे. पण पंजाब म्हणा तर पंजाबमध्ये पूर्ण अयशस्वी ठरले असं आपण म्हणू. आणि दुसरीकडे काँग्रेस उत्तराखंडमध्ये म्हणा किंवा इतर राज्यामध्ये म्हणा, तसंच गोव्यामध्ये तुम्ही म्हटला तर गोव्यामध्ये सुद्धा सत्ता कायम राहिली आहे. पण उत्तर प्रदेशसारखं तेवढं मजबूत लढा तिथं दिला गेला नाही असं आपण म्हणू. एकूणच या 5 राज्यांच्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करता भाजपासाठी? 5 राज्याच्या निवडणुकीचा विचार केला आणि गेल्या काही वर्षातला निवडणुकींचा ट्रेंड बघितला तर भारतीय जनता पार्टीने एक नवी संस्कृती, नवा विचार आणला. आतापर्यंत हे म्हटलं जायचं की दर 5 वर्षांनी सरकार बदलतात. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर त्याला म्हटलं जायचं की सरकार कुठल्या ना कुठल्या म्हणजे सरकार जर नाराजी असते, सरकार काम करत नाही, तर अँटी इन्कम्बन्सी येते आणि सरकार बदलतं.
पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारांचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पार्टीने अँटी नाही तर प्रो इन्कम्बन्सी या प्रकार आणला की ज्यातनं जनतेच्या मागण्या, जनतेच्या भावभावना जे सरकार पूर्ण करतं ते सरकार पुन्हा निवडून येतं. म्हणून मग गुजरातमध्ये सातत्याने निवडून येतं, मध्य प्रदेशमध्ये निवडून येतं, कर्नाटकमध्ये निवडून येतं. आता उत्तर प्रदेशमध्ये 1985 नंतर 1985 पासून उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत एकदाही सरकार रिपीट झालं नव्हतं. आता पहिली वेळ अशी आहे की जे सरकार तेच सरकार पुन्हा निवडून आलं. नाहीतर सरकार बदलत होती, एकदा मायावती, मग अखिलेश, मग अमुक, असं सगळं चालू होतं. पण पहिल्यांदा हे घडलं की तिथे निवडून आलं. गोव्यासारखं असं म्हटलं जातं की काय ख्रिश्चन बहुल असलेलं राज्य आहे आणि हिंदुत्ववादी कसं काय वगैरे वगैरे वगैरे. भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक हिंदुत्व घेऊन चालते, सगळ्यांसोबत घेऊन चालते आणि त्या सगळ्यासोबत घेऊन चालताना त्यामुळे ते एक प्रकारचा विश्वास आणि विकास. भारतीय जनता पार्टीचा मुख्य विषय विकास. भारतीय जनता पार्टीचा अजेंडा काय? विकास. आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती गोव्यात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी सलग निवडून आली. उत्तराखंडमध्ये तेच घडलंय. ह्याच्यापूर्वी डबल सरकार येत नव्हतं, पहिल्यांदा पुन्हा एकदा सरकार निवडून आलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एका अर्थाने एक नवी कल्पना, नवी संकल्पना घेऊन येत आहे. आम्ही लोकांना, माननीय मोदीजी नेहमी म्हणतात की मी प्रधान सेवक आहे, तीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भूमिका असते आणि त्यातून आज भारतीय जनता पार्टीची राज्य पुन्हा एकदा निवडून येताना दिसते. बरोबर. एकूणच सर आता वातावरण पाहिलं राज्यामध्ये तर तिन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते म्हणतात की केंद्रीय यंत्रणा जे आहे, केंद्राची यंत्रणा ती गैरवापर करते किंवा त्याचा गैरवापर केला जातोय. तर एकूण कसं बघता या सगळ्या दृष्टीकडं किंवा असं आहे की मूळ मुद्दा काय आहे की मूळ मुद्दा असा आहे की एवढ्या प्रॉपर्टीज आल्या कुठून? प्रश्न काय आहे? यशवंत जाधवांचे 36 प्रॉपर्टी, ते सुद्धा 2 वर्ष ज्यावेळी कोरोना काळामध्ये लोकांना जगण्याची भ्रांत होती, रोजगार लोकांची कशी टिकाव होते, त्यावेळी यशवंत जाधव 36 प्रॉपर्टीज घेतात. शिवसेनेचे आता स्थायी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष. अशी कोणती जादूची चावी आहे की जी अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात बदल घडतं? पाटणकरांची 2017 पासूनच आहे, कालचं पाटण नाही येते. त्यामुळे मुळात असं आहे की त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्या ना. की म्हणजे मुळात असं आहे का किंवा भाजप विरोध आहे म्हणून भ्रष्टाचाराला परवानगी द्यायची का? नाही, हे सरकार भाजप विरोधी सरकार आहे, मग इथे भ्रष्टाचार चालेल, इथं अपहार चालेल, इथं काही अनेक गडबडी चालतील, बघायचं नाही का तर भाजप विरोधी सरकार आहे. मला असं वाटतं इथे पक्ष किंवा विचार हा विषयच नाही. भारतीय जनता पार्टीची लढाई ही काळ्या पैशाविरुद्ध आहे, भारतीय जनता पार्टीची लढाई ही भ्रष्टाचाराविरोधात आहे आणि त्या सगळ्याच्या लढाईच्या विरोधामध्ये इथे कुठला पक्ष असतं कामा नाही, इथला कुठली आघाडी, कुठली युती, कुठली काय अलायन्स अशा पद्धतीचा विषय नाही. इथे स्वच्छ ही लढाई भ्रष्टाचार विरोधातली आहे आणि त्याच्यामुळे जर त्याची उत्तर द्यावीत ना की तुम्ही 36 अचानक 2 वर्ष अशी कोणती चावी यशवंत जाधवांकडे आली की 36 प्रॉपर्टी त्यांना घेता आल्या मुंबईसारख्या ठिकाणी कोट्यावधीच्या, पाटणकरांकडे एवढे 11 फ्लॅट. आता हेच सगळे जे आहे त्याची उत्तर देण्याऐवजी तुम्ही विरोधी पक्ष दडपणाचं राजकारण आहे, दडपशाही आहे असं म्हणण्याने जनता दुधखोळी नाही. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असं या प्रश्न असा पुन्हा तोच आहे की निकटवर्ती आहे त्यांना सगळी मुभा आहे का? म्हणजे एखादा माणूस एखाद्याचा निकटवर्ती आहे म्हणून त्याला अनेक सर्व प्रकार करण्याचं माफ आहे का? काय जर आपण असं म्हणत असू की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली आणि या घटनेप्रमाणे देश चालतो आणि त्या घटनेनुसार सर्व समान आहेत कायद्यासमोर, मग त्याच्यामुळे या ठिकाणी मुद्दा येतो कुठे म्हणजे इथं दडपशाहीचा किंवा कुणाला निकटवर्ती म्हणून त्याला वेगळे लाड करा असं सांगितलं नाही. कायद्यासमोर जे ज्यांना वाटतं त्यांनी न्यायालयात जावं. न्यायालयामध्ये मी स्वतः काल एक ट्विट केली, संजय राऊतांची क्लिप, 2019च्या ऑगस्टमध्ये ते असं म्हणतात, त्यांना हाच प्रश्न विचारला होता की ईडीच्या कारवाया आहेत का? ते सांगतात की ईडी ही स्वतंत्र संस्था, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आहे त्यांची वाक्य हे स्वतंत्र संस्था आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये त्यांनी कुणा कारवाई केली तर ती राजकीय रंग त्याला म्हणता कामा नये. हे म्हणतोय कोण? संजय राऊत. मी काल ती क्लिप ट्विट केली. त्यामुळे जर तुम्ही कालपर्यंत तुम्ही असं म्हणत होता, आज मात्र अचानक तुला राजकीय रंग, दडपशाही असं कसं होऊ शकतं? सर मग काँग्रेसबद्दल तुमचं काय मत? आता देशामध्ये काँग्रेसची काय स्थिती आहे? उत्तराखंडमध्ये बघितलं तर ते काँग्रेसची अवस्था म्हणजे इतकी आहे की त्यांना अध्यक्ष निवडता येत. मागच्या आठवड्यात सोनिया गांधी म्हणाल्या की त्या काँग्रेसच्या अध्यक्षांचं मार्चचं टार्गेट होतं 1 कोटी डिजिटल सदस्य नोंदणी करण्याचं. ती 10 लाख करता येत झाली नाही म्हणून काँग्रेसच्या प्रभारीने आजच त्या काँग्रेसच्या महाराष्ट्र नेत्यांना रागवले. असं आहे की ज्या पक्षाची विश्वासार्हता समाजामध्ये शून्य आहे, ज्या पक्षाकडे नेतृत्व नाही, ज्या पक्षाला आपला अध्यक्ष निवडता येत नाही, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आपल्या नेतृत्वावर विश्वास नाही, असा पक्ष म्हणजे काँग्रेस.
नक्कीच. मागच्या आठवड्यात मी या मुद्द्यालाच पकडून बोलते की सोनिया गांधी म्हणाल्या की आम्ही तिघं म्हणजे प्रियांका गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील आणि त्या स्वतः जर पक्षासाठी वाईट ठरत असू किंवा पक्षाच्या उपयोगी येत नसू तर आम्ही पदाचा राजीनामा देतो. अध्यक्षपद असेल किंवा महासचिव पद असेल. तर ते तुम्ही कसं बघता, या भूमिकेकडे मला कसं असं वाटतं बघता? की हे सगळं मिलीजुली एक प्रकारे कुस्ती असते अशा प्रकारचं. मी राजीनामा दिला सरळ करतो, तू राजीनामा घेतला नाकारा सरळ कर. म्हणजे काँग्रेसमध्ये म्हणजे 1998 पासूनचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तुम्ही काढा, राष्ट्रीय अध्यक्ष, हे सगळे वेगळी नाव तुम्हाला दिसतील. मग तर काँग्रेसचे 1998 पासून अध्यक्ष काढा, सोनिया गांधी, मग राहुल गांधी, मग पुन्हा सोनिया गांधी, आता पुन्हा म्हणतात राहुल गांधी अध्यक्ष व्हा. घराणेशाहीच्या अजून वेगळं काय असू शकते. त्यामुळे काँग्रेसकडे नेतृत्वच नाहीये, ही वस्तुस्थिती. नक्कीच. आता पंजाबमध्ये आपनं विजय मिळवला आपण म्हणू, आणि मग आप हे भाजपासाठी आव्हान आहे का? पुढच्या काळामध्ये आपची काय स्थिती असेल? भाजपासाठी आव्हान म्हणून हा पक्ष उभा राहील का? नाही, मुळात असं आहे की आप थोडा इतिहास आपण सगळा तपासला तर आप ही काँग्रेस पक्षाची मतं घेतात, हे आपण लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस म्हणजे कमजोर होत चालली आहे ती स्पेस आप घेत चालली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे ते विषय येत नाही. बाकी आता पंजाब पहिल्यांदा निवडून आले, पुढच्या काळात त्यांच्या कामात कार्य जो ते कारभार करतील त्याचं विश्लेषण जनता करेल, त्यांना मतदान. नक्कीच. महाराष्ट्र राज्यात भाजपा जो आहे ते वातावरण पूर्ण दूषित करताय असं काही टीकाकार म्हणतात. मग त्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे काय दूषित म्हणजे काय? कसं आहे की राज्यामध्ये एक प्रकारची विशिष्ट इकोसिस्टीम, मग त्यांनी म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात काही बोलायचं, ह्या इकोसिस्टीमचं काय हे काय की महाविकास आघाडीच्या विरोधात काही बोलायचं नाही, त्यांचं कौतुक करत राहायचं आणि भारतीय जनता पार्टीवर सतत टीका करत राहायची, अशी ह्या इकोसिस्टीमची ठरलेली शैली. भारतीय जनता पार्टीने मुद्दे उपस्थित केले. भारतीय जनता पार्टी मुद्दे, जनतेचे प्रश्न उपस्थित करताय, त्या प्रश्नांबद्दल बोलणं हा गुन्हा आहे का? मला सांगा. जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलणं म्हणजेच वातावरण दूषित करणं असेल तर होय, जनतेच्या प्रश्नावर आम्ही बोलत राहू, तुम्ही त्यातला काय अर्थ काढा. अनेक पक्ष एकत्र येतात त्यासाठी विरोध करण्यासाठी देश पातळीवर, मग ते कसं बघता? कुठे पक्ष एकत्र आलेच? मला सांगा ना, कुठे पक्ष एकत्र आलेत? असं आहे की देश पातळीवरती ते आले, काहीतरी दिल्लीमध्ये 4 महिन्यापूर्वी काहीतरी कुणाकडे जमले, तर सगळे पक्ष कुठे होते? त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या देशातला एक प्रमुख पक्ष आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता, जनतेमध्ये असेल त्यांच्याबद्दलचं प्रेम, त्यांची कार्य करण्याची पद्धत, थेट जनतेबद्दल असलेलं त्यांचं नातं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जो कामावरती ठाम विश्वास आहे, ते अशा प्रकारे ज्यांना राजकारण करायचंय, मतांचं राजकारण, एका विशिष्ट समाजाला गोंजरायचं, मग तो समाज आपला मतदान करेल, अशा पद्धतीने वावरत तात्पुरतं तुम्ही यश मिळवू शकता. पण भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करते, त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे प्रदीर्घ काळामध्ये नेहमीच यशस्वी होते. नक्की सर. प्रत्येक पक्ष हा म्हणजे असा स्थापित झाला की आपण जनतेची सेवा करू किंवा जनतेच्या जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू, अशा पद्धतीने आपण अगदी नगरसेवक असेल किंवा गावचा सरपंचापासून अगदी देशाचे पंतप्रधानापर्यंत या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत लोकशाही किंवा संविधानाच्या बाबतीत जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत ते पूर्ण होतात का? त्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतात का? तुम्ही मगाशी एका प्रेसमध्ये म्हणालात की राजीव गांधी म्हणाले होते की 1 रुपये जर केंद्र खर्च करत असेल तर त्यातले 15 पैसे फक्त त्या लोकांपर्यंत, लाभार्थीपर्यंत जातात. तर एकूण काय सिच्युएशन आहे, तुम्ही कसं बघता एक भाजपाचे प्रवक्ते म्हणून? या सगळ्या परिस्थितीमध्ये नव्या प्रकारचं राजकारण माननीय मोदीजींनी या देशात आणलं, आणि ते राजकारण आहे परफॉर्मन्स, अकाउंटेबिलिटी आणि क्रेडिबिलिटी. पॅक असं म्हणतो की तुम्ही परफॉर्म करा, तुम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिले म्हणून तुम्ही परफॉर्म करा, तुम्ही जनतेप्रती अकाउंटेबिलिटी आहात, तुम्ही जनतेला उत्तरदायी आहात, आणि तुम्ही तुमच्या कामातनं एक विश्वासार्हता मिळवा. मला असं वाटतं की विशेषतः जागतिकरण, ग्लोबलायझेशन नंतरचं जे आहे तरुण पिढी, जी 90-91 नंतर जन्मलेली, या पिढीला या 3 गोष्टी अधिक भावतात. म्हणजे माझ्या आजोबांनी पणजोबांनी खूप मोठा त्याग केला, तर ठीक आहे, त्याबद्दल मला आदर आहे त्या त्यागाबद्दल. पण माझ्या रस्त्याचं काय, माझ्या विकासाचं काय, माझा पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार आहे, अशा प्रकारचे प्रश्न ही नवी पिढी विचारते. त्यांना परफॉर्मन्स हवा आहे, त्यांना अकाउंटेबिलिटी हवी आहे, त्यांना क्रेडिबिलिटी हवी आहे, जी कामात नाही येते. मला असं वाटतं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तेच करतात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्याच भूमिकेमध्ये काम करतोय, म्हणून भारतीय जनता पार्टीचा जे सातत्याने विजय होतो.
नक्कीच कशी तयारी असणार आहे आगामी निवडणुकीच्या काळासाठी? म्हणजे नाही, भारतीय जनता पार्टी सातत्याने लोकांच्या प्रश्नांवरती आम्ही पुढच्या आगामी काळातही लढत राहू, लढतो आहोत. गेले 2 वर्ष आपण बघतात शेतकऱ्यांचे प्रश्न, बाकी सर्व कामगारांचे प्रश्न, वंचितांचे प्रश्न, हे एसटी कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठा समाजाचे प्रश्न, ओबीसी समाजाचे प्रश्न, हे सगळे प्रश्न भारतीय जनता पार्टी गेले 2 वर्ष महाराष्ट्रातल्या सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवतीये. आम्ही संघर्ष करतो आहोत या सगळ्या प्रश्नांच्या विरोधामध्ये. त्यामुळे हीच लढाई आमची पुढे चालू राहणार आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आमचा लढा कायम असेल. नक्कीच आपण सर खूप छान संवाद साधलात. जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण पुढे राहूत असं म्हणालात. आशा करूया की भाजपा पक्ष असेल आगामी काळात ज्या निवडणुका आहेत किंवा काय आहेत तर नक्की त्या सामान्यांपर्यंत पोहोचेल अशी ती भूमिका पूर्णपणे राहू देत. आणि आज छान वेळ आम्हाला तुम्ही दिलात, महत्त्वाचं मार्गदर्शन केलात, तर तुमचं स्वागत आणि तसे आभार. धन्यवाद. थँक्यू.